चळवळीतील योद्ध्यांचे, क्रांतिवीरांचं आणि महान नेत्यांच्या स्मरणाकरता आझादी गौरव पदयात्रेचं नियोजन केलेलं आहे। संपूर्ण देशामध्ये ही पदयात्रा प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहे। एकंदर आपण पाहतो की आतापर्यंतच्या भारताच्या वाटचालीमध्ये, देशाच्या वाटचालीमध्ये काँग्रेसचा अत्यंत बहुमोल वाटा हा राहिलेला आहे। देशाचे स्वातंत्र्य चळवळ ही काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सुरू झाली। 1857च्या स्वातंत्र्य युद्धानंतर पुन्हा एकदा स्वातंत्र्याच्या चळवळीची ज्योत पेटवण्याचं काम लोकमान्य टिळकांनी केलं। 1920ला लोकमान्य टिळकांचं देहावसन झाल्यानंतर हे नेतृत्व महात्मा गांधींकडे आले। संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा राहिला। 1942च्या चले जावच्या चळवळीमध्ये संपूर्ण देश पेटून उठला। गरीब, श्रीमंत, शेतकरी, व्यापारी असा कोणताही फरक त्यावेळेस राहिलेला नाही, तर सगळ्या देशामध्ये स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली आणि 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळालं। या संपूर्णपणे या चळवळीमध्ये महात्मा गांधींना साथ देणारे अनेक नेते आहेत की त्यांना कारावास भोगावा लागला, काहींना स्वतःचे प्राण द्यावे लागले। या सगळ्यातून या देशाचं स्वातंत्र्य निर्माण झालं। स्वातंत्र्याच्या चळवळीनं खूप काही भारताला शिकवलं। त्यांनी असहकाराची चळवळ शिकवली, अहिंसेची चळवळ शिकवली, सत्याग्रह शिकवला आणि आज देश ज्या पद्धतीची वाटचाल आपण संपूर्णपणे देशाने आतापर्यंत केली, त्या चळवळीने शिकवलेल्या तिनं जे काही एक वेगळ्या पद्धतीनं एक संस्कृती निर्माण केली, त्यामुळे विविधता असताना सुद्धा हा देश आतापर्यंतची वाटचाल एकत्र पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं करत आला, हे नाकारता येणार नाही। देशाची राज्यघटना एक बहुमोल अशी देणगी या देशाला मिळाली, पण ती मिळाली ती सर्व प्रक्रियेतून, अनेक मंथनातून, पिढ्यानपिढ्याच्या शतकाच्या मंथनातून ती प्रक्रिया निर्माण झाली आणि त्याच्यातून आपली राज्यघटना तयार झाली आणि सर्वांना हक्क देणारी, समान हक्क देणारी, स्वातंत्र्य देणारी अशा प्रकारची आपली राज्यघटना आहे। स्वातंत्र्यानंतर सुद्धा या देशामध्ये पंडितजींच्या नेतृत्वाखाली देशाची वाटचाल सुरू झाली। अनेक गोष्टी आपण पाहतो की काँग्रेसच्या नेतृत्वाखाली हा देश प्रगती करत असताना अडचणी खूप होत्या। अन्नधान्याची टंचाईपासूनच्या सर्व अडचणी होत्या। शिक्षण, औद्योगिकरण ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारची प्रगती जी काही केली भारताने, त्याला कारणीभूत काँग्रेसचं नेतृत्व आणि या देशातली जनता आहे, हे नाकारता येणार नाही। अलीकडच्या कालखंडाचा जर विचार केला तर युपीएचा कालखंड होता। आदरणीय सोनियाजींचं नेतृत्व युपीएचं अध्यक्ष बनून होतं आणि आपले पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली युपीएच्या कालखंडात अनेक खूप 10 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे अनेक निर्णय झाले। त्यामध्येच आपण पाहतो की रोजगार हमी सारखा जो महाराष्ट्रानं देशाला दिलेली देणगी म्हणजे रोजगार हमीचा कायदा, तो देश पातळीवर नेण्यात आला। देशामध्ये सुद्धा माणसांच्या हाताला काम देण्याचा हक्क देण्यात आला, त्याला हक्क दिला गेला। माहितीचा अधिकाराचं मान्य करण्यात आला। शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मुलाला, बालकाला शिक्षणाचा अधिकार देण्यात आला। तो हक्क बालकाचा हक्क आहे आणि आपलं पालक आणि सरकारचं कर्तव्य की ते हक्क बजावला गेला पाहिजे, हे हक्क देण्यात आले। अन्न सुरक्षेचे कायदा करण्यात आला। प्रत्येकाला पोटाला अन्न मिळालं पाहिजे याची काळजी आणि हाताला काम मिळालं पाहिजे याची काळजी घेणारे अनेक निर्णय, अनेक अधिकार
या कालखंडात करण्यात आले. भूसंपादनासारखा आणि शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचा मोबदला चांगल्या पद्धतीने मिळणारा अशा प्रकारचा कायदा सुद्धा या कालखंडामध्ये झाला. या अनेक गोष्टी अशा झाल्या की त्या 10 वर्षाचा कालखंड हा युपीएचा कालखंड आदरणीय सोनियाजींचा नेतृत्वाखाली डॉक्टर मनमोहन सिंगजी हे पंतप्रधान असतानाचा कालखंड हा अविस्मरणीय कालखंड या देशाकरता राहणार आहे. आता काळ बदललेला आपल्या सर्वांना दिसतो आहे आणि ज्या पद्धतीची राजवट आता सध्या देशामध्ये काम करते आहे, अनेक गोष्टी अशा होत आहेत का ज्याच्यातून दहशत निर्माण केली जाते आहे. विरोधकांचा आवाज बंद करण्याचं काम सुरू झालेलं आहे. ह्या आणि सर्वसामान्य माणसाचं जीवन कठीण झालेलं आहे. महागाई प्रचंड वाढलेली आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसचे दर असतील त्याच्यामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. याच्या व्यतिरिक्त आता तर ज्या काही जीवनावश्यक गोष्टी आहेत, धान्य असेल, पीठ असेल, याच्यापर्यंत कर लावण्याचं, दुधावर कर लावण्याचं, दह्यावर कर लावण्यापर्यंत आता मजल गेलेली आहे. जीएसटी लावण्याची मजल गेलेली आहे. यामुळे सर्वसामान्याचं जीवन कठीण झालेलं आहे. लोकशाही राहील की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या राज्यघटनेचं अस्तित्व संपणार की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा वेळेस पूर्वीचा इतिहास आपण सांगणं, आताची परिस्थितीची जाणीव जनतेला करून देणं, याकरता या पदयात्रेच्या माध्यमातून संपूर्णपणे देशातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये, सर्व तालुक्यांमध्ये कार्यकर्त्यांची फिरती ही होणार आहे, पदयात्रा होणार आहे. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये होणार आहे. नाशिक आणि आपला उत्तर महाराष्ट्रामध्ये होणार आहे. आणि त्या दृष्टीनं आजची ही तयारी, आता आम्ही आज जी प्रेस आपल्याला संबोधतोय की जनतेपर्यंत सुद्धा हा आमचा कार्यक्रम सांगावा, याकरता म्हणून आजच्या ही आपल्याला आयोजन केले, आपल्या सर्वांना बोलवण्यात आलेलं आहे. नंदुरबारमध्ये 42च्या चळवळीमध्ये शिरीष कुमार यांचं हुतात्म्य सर्वांच्या स्मरणात राहणार आहे. महात्मा गांधींनी ज्यावेळेस चले जावची घोषणा दिली, संपूर्ण देश पेटून उठला. त्या पद्धतीनं नंदुरबारमध्ये हा छोट्या बालकांनी सुद्धा मिरवणूक काढली आणि त्यामध्ये 11-12 वर्षाच्या मुलांना मध्ये वर गोळीबार करण्यात आला आणि त्यामध्ये शिरीष कुमार यांचं हुतात्म्य झालं. खरं म्हणजे या निमित्तानं नंदुरबारमध्ये सुद्धा ह्या संपूर्ण जी आमची आझादी गौरव यात्रा होणार आहे त्या निमित्तानं नंदुरबारमध्ये आम्ही त्याचा एक मोठा कार्यक्रम आम्ही करतो आहोत. फैजपूर येथे 1936 साली काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं. ग्रामीण भागामध्ये काँग्रेसचं होणारं पहिलं मोठं अधिवेशन होतं. देशातले सर्व काँग्रेसचे नेते त्यावेळेस फैजपूरला आले होते. फैजपूर आपल्या जळगाव जिल्ह्यातलं, त्यामुळे फैजपूर आणि त्या विभागावर सुद्धा पदयात्रा करून फैजपूरला आम्ही एक मोठं कार्यक्रमाचं आयोजन करतो आहोत. नाशिकमध्ये सुद्धा नाशिक जिल्ह्यात कार्यक्रम होणार आहे, धुळ्याला कार्यक्रम होणार आहे. नगरच्या भुईकोट किल्ल्यापर्यंत, भुईकोट किल्ला तिथे भुईकोट किल्ला जो नगरचा आहे त्या ठिकाणी पंडितजींना 3 वर्ष कारावासामध्ये राहावं लागलं आणि त्यांनी भारताचा शोध, डिस्कवरी ऑफ इंडिया हे लिखाण तिथं केलं. त्या ठिकाणी आम्ही या गौरव यात्रेचा समारोपाचा कार्यक्रम करणार आहोत. नाशिकमध्ये सुद्धा हे कार्यक्रम, नाशिक शहरामध्ये संपूर्ण शहरामध्ये फिरती ही शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं, ग्रामीण भागामध्ये ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं फिरती ही सर्वांची होणार आहे. याच पद्धतीनं संपूर्ण देशामध्ये हा कार्यक्रम राबवला जाणार आहे आणि याची माहिती आपल्या सर्वांना द्यावी यासाठी आजचं ह्या आपल्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मूळ उद्देश काय आहे? इतिहासाची आठवण करून द्यायची की सध्याच्या सरकार विरोधात वातावरण निर्माण? असं आहे की दोन्ही गोष्टी एका वेळेस कराव्या लागत असतात. काँग्रेसनं केलेलं काम हे सांगितलं पाहिजे, स्वातंत्र्याच्या चळवळीचा इतिहास सांगितला पाहिजे, नंतरचं काँग्रेसचं योगदान सांगितलं पाहिजे. आताच जे काही ज्या पद्धतीनं सरकार चालले आहे याची जाणीव करून दिली पाहिजे. एकंदर या सर्व राजकीय क्षेत्राची जाणीव करून देण्याचा उद्देश, जी परिस्थिती आजची आहे, ज्या परिस्थितीतून आपण जातो आहोत, यामध्ये लोकशाहीवर जे हल्ले आता होत आहेत, या सर्व गोष्टीची जाणीव करून देण्याचा हा सगळा प्रयत्न आहे. एवढा मोठा इतिहास काँग्रेसचा आहे की काँग्रेस आज बघायला मिळत नाही, हा दोष कोणाचा आहे नेमका, हे पण तुम्ही सांगणार का? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की याच्यामध्ये काँग्रेस
पेक्षाही आपण एक विचार केला पाहिजे. काँग्रेस हा पक्ष निवड नाही, तर ते एक विचारधारा आहे. काँग्रेसची विचारधारा म्हणजे काय, तर साधी गोष्ट आहे की जी आपल्या राज्यघटनेमध्ये मूलभूत तत्व सांगितलेले आहेत, ते तत्व म्हणजे काँग्रेसचा विचार आहे. काँग्रेसच्या नाही तर संपूर्ण देशाच्या अनेक प्रक्रियेतून ते निर्माण झाले, ते काँग्रेसनं स्वीकारलेले आहेत आणि त्या विचारधारेचं जपवणूक करणं ही जबाबदारी आहे. आज ह्या विचारधारेलाच दिवस कठीण आलेले, काँग्रेसला नाही, या विचारधारेला दिवस कठीण आले, हे तर मी सांगितलेलं आहे. त्यामुळं पक्षापेक्षा ही विचारधारा ही महत्वाची आहे आणि तिला पुन्हा एकदा ताकद देण्याची जबाबदारी आमच्या सर्वांची आणि आपल्या सगळ्यांची, असं माझं मत आहे. पण राज्यपाल एकीकडे म्हणतायत की देशाबाहेर जगामध्ये भारताचा जो लौकिक वाढला किंवा ही ओळख झाली ती नरेंद्र मोदी यांच्यानंतर झाली, पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर खरी ओळख झाली. त्यावर काय वाटतं आपल्याला? आता काही गोष्टींवर फार कॉमेंट करणं आवश्यक नाही, परंतु खरं म्हणजे पंडितजी असतील, इंदिराजी असतील, लालबहादूर शास्त्री असतील, प्रत्येकानं खूप गौरव जगामध्ये या देशाचा वाढवला. राजीवजींनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने जगामध्ये त्यांचा गौरव होत होता. आता आपण पाहतो की नरसिंहराव असताना सुद्धा देशाची अर्थव्यवस्था बदलून टाकण्याची ताकद ही त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. हे तर आज सांगण्याची गरज आहे. आता ते सांगतात तर शेवटी याचं सगळं परीक्षण होणं आवश्यक आहे, पण परीक्षण होत असताना इतिहासही लोकांना पुन्हा आठवून देणं, त्यांना माहिती देणं हे गरजेचं आहे, ते आम्ही करतो. सर, तुम्ही म्हणाले की काँग्रेस ही विचारधारा आहे, मग ती विचारधारा नेमकी आटण्याची कारणं काय आहेत आणि तरुण जी मंडळी आहे त्यांना काँग्रेसचं ही विचारधारा का पटत नाहीये? नाही, याच्यामध्ये दोन गोष्टी मान्य कराव्या लागतील की शेवटी आता ही जी विचारधारा पुढे आली ती प्रतिगामी स्वरूपाची आहे. RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारानं आता सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत की ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं अनेक वर्ष स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांचा सहभाग नव्हता. नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं तिरंगा झेंडा कधी आपल्या ऑफिसवर व त्यांच्या कार्यालयावर लावला नव्हता, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु धर्मामध्ये भेद निर्माण करून त्यांनी ती विचारधारा वाढवण्यामध्ये ते यशस्वी झाले, हे नाकारता येत नाही. आम्ही तिथे कुठेतरी कमी पडलो का, आम्हाला विचार करावा लागणार आहे की सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार हा आमचा विचार आहे, काँग्रेसचा विचार आहे. सर्व जाती धर्मांना बरोबर नेण्याचा विचार हा काँग्रेसचा विचार आहे. एखाद्या जातीचं धर्माचं नाव घेऊन संघटन वाढवणं हे सर्वात सोपं असतं. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा जो विचार असतो तो कठीण असतो. आम्हाला त्यामध्ये आणखी जास्त काम करावं लागेल, ही वस्तुस्थिती आहे. कदाचित आम्हाला ते जनतेपर्यंत जाणं, त्यांना बरोबर घेणं, युवकांना बरोबर घेणं, याकरता पुढच्या काळात आणखी जास्त काम करावे लागणार आहे. 14 तारखेला भाजपकडनं फाळणी वेदना दिवस साजरा केला जाणार आहे, मूक मोर्चे काढले जाणार आहेत सर्वत्र. आपण कसं बघताय? त्यांचे उद्देश निश्चित असतात, म्हणजे समाजात भेद कशी निर्माण करता येतील आणि त्याच्यावर मताची पोळी कशी वाचता येईल. त्यांनी आता असे दिवस साजरे करण्यापेक्षा महागाई विरोधी दिन साजरा करावा. त्यांनी पूर्वी पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं, गॅसचा दर वाढलं, रस्त्यावर येणारे भारतीय जनता पक्षाचे ते कार्यकर्ते आणि ते पदाधिकारी असतील नाही तर नेते असतील, गॅसच्या टाक्या घेऊन बसणारे होते. एवढा गॅस वाढला, आता कुठं गेले? त्यांनी आता महागाई विरोधी दिन त्यांनी साजरा करण्याची गरज आहे, त्याला महत्व त्यांनी दिलं पाहिजे, भेदाला नाही. राज्य सरकारमध्ये सध्या 2च मंत्री आहेत आणि सर्व कारभार आता सचिवांच्या हवाले करून दिलेला आहे. नाही, आता एक गोष्ट करावी लागणार आहे की पूर्वी जे काही ऑफिस आहे राज्य सरकारचं, त्याला पूर्वी सचिवालय म्हणत होते, मधल्या काळामध्ये नाव बदलून मंत्रालय केलं. आता ती नावाची पाटी बदलावी लागेल आणि आता त्या संपूर्ण याला सचिवालय पुन्हा म्हणावं लागणार आहे. आता चालवणार कारभार सचिव चालवणार आहेत, ही वस्तुस्थिती आहे. एखादा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर 1 महिना उलटल्यानंतर सुद्धा मंत्रिमंडळ न होणं, हे इतिहासामध्ये सुद्धा प्रथम अशा काही गोष्टी घडतायत. आणि कारभार आता सचिव पाहणार आहेत, कारण या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना वेळ नाही, त्यांना दिल्लीमध्ये थांबावं लागतंय चर्चा करण्याकरता, आपसातले वाद मिटवण्यासाठी. पण हे सरकार काय होत नाही, मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही?
नाही, हा प्रश्न आता तुम्ही खरं म्हणजे त्यांना विचारलेला जास्त चांगलं राहील. आमच्या माहितीप्रमाणे एकच की खाते वाटपाचा घोळ आहे हा सगळा. कोणतं खातं कोणाला घ्यायचं. साहेब, अस्लम शेख काही मोर्चांना वगैरे उपस्थित नसतात, आपण आंदोलन करता त्याला नसता, पक्षाकडनं काही त्यांना नोटीस देखील. अस्लम शेख काल आमच्या बरोबर होते, समवेत होते. एवढंच नाही तर ते आम्हा सर्वांना डिटेन करण्यात आलं. तसं अस्लम शेख यांना सुद्धा पेडर रोडला त्यांना डिटेन करण्यात आलं. आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये आमच्या समवेत होते. शंका असण्याचं काही कारण नाही. पण भाजपच्या रडारवर आहेत ते सध्या, त्यांना देखील नोटीस पाठवण्यात आली आहे संजय राऊतांनंतर स्टुडिओच्या संदर्भात 1000 कोटीचा जवळपास. असं उत्तर देतील ते, काय योग्य उत्तर असेल ते देतील. नाही, त्यामुळे तिकडचा ओढा, कारण फडणवीसांची त्यांची पण भेट झाली काही दिवसापूर्वी. असं आहे की फडणवीस भेट झाली की नाही मला माहित नाही, परंतु लोकशाहीमध्ये भेट होणं काय चुकीचं असतं असं मी मानत नाही. उलट असं आहे की भेटी शेवटी पक्ष राजकारण हा एक भाग असतो, व्यक्तिगत गोष्टी ह्या वेगळ्या असतात. आम्ही पाहतो विधानसभेमध्ये आम्ही एकत्र चहा पाणी सुद्धा घेत असतो, सगळे बसत असतो. इथं असलं पाहिजे, कल्चर असलं पाहिजे. त्यामुळं भेट झाली की नाही मला माहित नाही, पण भेट होऊ शकतात, कुठेही भेट होऊ शकतात. सर, काँग्रेसमध्ये दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत, म्हणजे नाशिकचं उदाहरण घेतो, नेतृत्व दिलं जात नाही वेळेत. त्यामुळे लोकांसमोर तुम्ही कसं जाणार? नाही, आम्ही व्यवस्थित जाऊ. नेतृत्वाचे प्रश्न आहेत, काही निर्णय असं काही नव्हतं. आमचे प्रभारी म्हणून शरदराव होतेच. आता अध्यक्ष आम्ही लवकरच त्याची नेमणूक होती. 8 वर्ष झाले फुल प्लेस दिलं जात नाही. त्यांनी फुल फ्लेज काम पाहिलं. 5 ऑगस्टला राम मंदिराचं भूमिपूजन झालं होतं. त्याच वेळेस आता तुम्ही 1 वर्षानंतर आंदोलनं केली आहेत. अमित शहा यांचं म्हणणं आहे की तुम्ही जाणून बुजून हाच दिवस निवडला, तुम्ही रामाचा अपमान केला, तुम्ही देशाची माफी मागायला पाहिजे. प्रश्न असा आहे की आम्ही महागाई विरुद्ध आंदोलन होतं, बेरोजगारी विरुद्ध आंदोलन होतं. प्रचंड महागाई वाढली, सर्वसामान्याचं जीवन कठीण झालेलं आहे, अशी परिस्थिती आहे, आजही आहे. सगळे महागाई झालेले, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. अग्निपथ योजनेला तुमच्या पूर्णपणे हा आमच्या युवकांनी विरोध केला, कारण 4 वर्षानंतर पुन्हा तो घरी येणार आहे. उपयोग काय ते? फक्त 24 सालची निवडणूक काढून घेण्याकरता ती अग्निपथ योजना तुम्ही घेता. 2 कोटी बेरोजगारांना काम देऊ, असं 2 कोटींना रोजगार देऊ, नोकऱ्या देऊ असं म्हणणार सरकार आता त्या विषयावर गप्प बसतं आहे. तर हे सगळे विषय घेऊन हे आंदोलन होतं. आता त्याला काही वेगळा रंग द्यायचा आणि धर्मवाद, जातीवाद याच्याशिवाय दुसरं काही त्यांना आता कोणतं शस्त्र शिल्लक नाही. तेवढंच एक आहे खरं, जे उत्तर त्यांनी दिलं पाहिजे की महागाई का वाढली, आम्ही महागाई कशी कमी करू, बेरोजगार तरुणांना कसे रोजगार देऊ, याचे उत्तर दिले असते तर ते जास्त शोभून दिसलं असतं. साहेब, लोहगड हा जो बंगला आहे तो काँग्रेस कार्यालय म्हणून द्यावा अशी नाना पटोलेंनी मागणी केली आहे. पूर्वी असाच एक कार्यालय, असाच एक बंगला जो आहे तो शिवसेनेला सुद्धा दिलेला होता. या संदर्भात काही आपली नाही, मला त्यातलं काय फार माहिती नाही. मागणी करू शकतं, ते काय विशेष आहे असं काही नाही. निर्णय शासन घेतं. धन्यवाद. आभारी.